हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट केली, यालाच आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल असंही म्हणतो. तर या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपण पहिली फेज की जी ज्याला म्हटलं जातं मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लिडिंग फेज असंही म्हटलं जातं. जनरली सांगितलं होतं की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 4 फेज येतात, ज्याच्यामध्ये पहिली फेज आपली बघून झालेली आहे की मेन्स्ट्रुअल फेज. आता या फेजमध्ये काय सांगितलं होतं, तर या फेजमध्ये ओव्हरी आणि युटेरसमध्ये चेंजेस काय होतात. तर मेन्स्ट्रुअल फेज याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की ही जी फेज आहे ही ब्लिडिंग फेज आहे आणि फर्स्ट डेपासून 5th डेपर्यंत याचे काय राहत असतं, ड्युरेशन राहत असतो. या फेजमध्ये युटेरसमध्ये तयार झालेलं जे काही बिल्डिंग आहे, ज्याला आपण युटेराइन एंडोमेट्रियम असं म्हणतो, हे पूर्णपणे काय होतं, ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर ते वजाना थ्रू बॉडीच्या बाहेर जातं. याला मेन्स्ट्रुअल फेज असं म्हटलं जातं. आता युटेरसमधले या फेजमधले चेंजेस आपल्याला पूर्णपणे समजलेले आहेत, पण मीन वाईल ओव्हरीमध्ये सुद्धा या फेजमध्ये चेंजेस होत असतात. तर ओव्हरीमध्ये नेमकं काय होत असतं, तर आपल्या लक्षात घ्यायचं की टीएस ऑफ ओव्हरी. टीएस ऑफ ओव्हरीमध्ये प्रायमॉडियल फॉलिकल्स असतात. इथं या फेजमध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल फेज चालू असते तेव्हा प्रायमॉडियल फॉलिकलचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकलमध्ये होत असतं आणि पुढे नेक्स्ट फेजमध्ये काय होत असतं, प्रायमरी फॉलिकलचं कन्वर्जन सेकंडरी फॉलिकलमध्ये होत असतं. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पहिल्या फेजमध्ये प्रायमॉडियल फॉलिकल इज कन्वर्टेड इंटू प्रायमरी फॉलिकल, हा झाला ओव्हरीमधला चेंज. आणि युटेरसमधला चेंज हा नेमका कोणता आहे, तर युटेरसमध्ये तयार झालेलं एंडोमेट्रियम हे ब्रेकडाऊन होणार, ज्याला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत की ज्याला म्हणलेलं आहे फ्युनरल इव्हेंट. ही जी एक मुवमेंट आहे अंतिम संस्कारची, जो काही तयार झालेला सेकंडरी oocyte हा काय होणार आहे, त्याच्यावरती अंतिम संस्कार केले जाणार आहेत किंवा तो बॉडीच्या बाहेर जाणार आहे. यालाच विपिंग ऑफ युटेरस असंही म्हटलं जातं किंवा वॉशआउट ऑफ युटेरस असंही म्हटलं जातं. म्हणजे युटेरस आणि ओव्हरीमधले चेंजेस समजले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलमधली जी फेज आहे, ज्याला म्हटलं जातं प्रॉलिफरेटिव्ह फेज किंवा यालाच म्हटलं जातं फॉलिक्युलर फेज असं म्हटलं जातं. प्रॉलिफरेटिव्ह याचा अर्थ होतो ग्रोथ. म्हणजेच फर्स्ट फेजमध्ये जे काही डिस्ट्रक्शन झालेलं आहे, जे काही ब्रेकडाऊन झालेलं आहे, ते पुढे काय होणार आहे, रिकवर होणार आहे. म्हणून याच फेजला रिकव्हरी फेज असंही म्हटलं जातं. आता प्रॉलिफरेटिव्ह याचा अर्थ काय सांगितला, ग्रोथ फेज. या फेजला ग्रोथ फेज असं का म्हटलं जातं, तर पहा, पहिली जी फेज आहे ज्याला आपण मेन्स्ट्रुअल फेज म्हणलेलं आहे, ही फेज का होते, तर जेव्हा ब्लडमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल ही स्लो डाऊन होत असते, तेव्हाच पहिली फेज म्हणजेच मेन्स्ट्रुअल फेज होत असते. आता पहा, प्रॉलिफरेटिव्ह किंवा ग्रोथ फेज ही का होते, तर ही जी फेज आहे या फेजमध्ये सुरुवातीला जसं सांगितलं ओव्हरीमध्ये चेंजेस काय होत असतात की तयार झालेले प्रायमरी फॉलिकल, जे काही 10-12 प्रायमरी फॉलिकल तयार झालेले आहेत, दिलेलं आहे 6 to 12 सेकंडरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकलचं कन्वर्जन सेकंडरी फॉलिकलमध्ये झालेलं आहे. तर इथं सेकंडरी फॉलिकल इज कन्वर्टेड इनटू ग्राफाईन फॉलिकल ही प्रोसेस होत असते. म्हणजेच पहिल्या फेजमध्ये सेकंडरी फॉलिकलमध्ये काय झालेलं आहे, कन्वर्जन झालेलं आहे प्रायमॉडियल फॉलिकलचं. इथं या फेजमध्ये ओव्हरीमध्ये काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. कशाची ग्रोथ होणार आहे, तर पहिल्या फेजमध्ये प्रायमरी फॉलिकलचं कन्वर्जन सेकंडरी फॉलिकलमध्ये झालं. आता इथं सेकंडरी फॉलिकल ची जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती कशामध्ये होणार आहे, ग्राफाईन फॉलिकलमध्ये होणार आहे. आणि या फेजमध्ये फक्त सिंगल ग्राफाईन फॉलिकल काय होत असतो, तयार होत असतो. म्हणजेच सेकंडरी फॉलिकल इज कन्वर्टेड इनटू मॅच्युअर फॉलिकल. म्हणजेच इथं फॉलिकलची ग्रोथ झाली म्हणून याला ग्रोथ फेज असं म्हटलं जातं. इथं फॉलिकलची ग्रोथ झाली म्हणून याला फॉलिक्युलर फेजही असं म्हटलं जातं. आता या फेजला प्रॉलिफरेटिव्ह फेज असं का म्हटलं जातं, तर प्रॉलिफरेटिव्ह फेज ही युटेरसमधल्या चेंजेसमुळे याला प्रॉलिफरेटिव्ह फेज असं म्हटलं जातं. कारण युटेरसमध्ये एंडोमेट्रियम जो काही ब्रेकडाऊन झालेला आहे तो काय होणार आहे, रिजनरेट होणार आहे. एंडोमेट्रियम रिजनरेट होतो. म्हणजेच एंडोमेट्रियमचं जे काही लायनिंग आहे, जे काही ग्लँड्युलरचं ग्रोथ आहे, ती ग्रोथ होत असते. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, प्रॉलिफरेटिव्ह फेज असं म्हणलेलं आहे. इथं एंडोथेलियल सेलची सुद्धा संख्या वाढत असते. एंडोमेट्रियम आणि युटेराइन लायनिंग यांच्यामध्ये चेंज होत असतो. यांच्यामध्ये ग्लँड्युलर स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजेच ग्लॅन्ड म्हणजे काय, सिक्रिशनचं काम करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होत असतं. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, प्रॉलिफरेटिव्ह फेज. म्हणजे सेकंड फेजला प्रॉलिफरेटिव्ह फेज का म्हणायचं, तर युटेराइनमधल्या बदलामुळं. याला फॉलिक्युलर फेज का म्हणायचं, कारण ओव्हरीमध्ये फॉलिक्युलर सेल यांची ग्रोथ झालेली आहे म्हणून याला फॉलिक्युलर फेज असं म्हणायचं. आता प्रॉलिफरेटिव्ह फेजचा जो ड्युरेशन असतो, मेन्सेस संपल्यानंतर नेक्स्ट डेचा जो काही ड्युरेशन आहे की ज्याच्यामध्ये 5 to 13 डे 13 डेचं जे काही ड्युरेशन आहे
म्हणजे 5 पासून 13व्या दिवसात. आता हा जो ड्युरेशन आहे तो कशाचा आहे, मेन्स्ट्रुअल सायकलचा आहे. म्हणजे ब्लिडिंग झाल्यानंतर 5व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंतची जी काही मेन्स्ट्रुअल सायकलमधला जो काही ड्युरेशन आहे, तो हा जो ड्युरेशन आहे तो कोणाचा आहे, प्रॉलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेजचा आहे. याचा अर्थ असा होतो की याच डेजमध्ये किंवा ड्युरेशनमध्ये हे चेंजेस दिसतात. कोणते चेंजेस, सेकंडरी फॉलिकल इज कन्वर्टेड इंटू ग्राफाईन फॉलिकल, त्याच्यानंतर युटेराईन ग्लॅन्ड, एंडोमेट्रियम ग्लॅन्ड रिजनरेट होतात, याची ग्रोथ होते, एक प्रकारचं बेडिंग तयार होण्याची इथं काय होत असते, प्रोसेस होत असते. किंवा युटेरस जे काही डॅमेज झालेलं असतं मेन्स्ट्रुअल फेजमध्ये, हे रिकवर होण्याचं जे काम आहे, म्हणजे ब्लड वेसल ज्या डॅमेज झालेले असतात त्यासुद्धा रिज्युनेट होतात. ह्या सगळ्या रिकव्हरीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे कोणती आहे, प्रॉलिफरेटिव्ह फेज. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये ओव्हरीमधले चेंजेस समजल्या की या ओव्हरीमध्ये 10 ते 12 सेकंडरी फॉलिकल जे तयार झालेले आहेत, हे सेकंडरी फॉलिकलचं कन्वर्जन सिंगल ग्राफाईन फॉलिकलमध्ये झालं. आता आपल्याला इथं ग्राफाईन फॉलिकलचं स्ट्रक्चर पूर्णपणे डोळ्यासमोर असलं पाहिजे की ग्राफाईन फॉलिकलमध्ये नेमकं काय आहे. ग्राफाईन फॉलिकल हा एक इसेंट्रिक सेल आहे की ज्याच्यामध्ये सेकंडरी ओसाइट हा एका बाजूला आहे. म्हणजेच ओहमची जी स्टेज आहे ती कोणती आहे, सेकंडरी ओसाइड आहे. या सेकंडरी ओसाइडला रॅप करणारा जो पहिला लेअर आहे, ज्याला झोना पेलुसिडा, करोना रेडिएटा, त्याच्यानंतर काय आहेत, डिस्कस प्रॉलिजिरस सेल्स आहे, जर्म हिल आहे आणि थिका एक्सटर्ना आणि इंटरनाचं कवरिंग आहे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही जी फेज आहे, ही फेज नेमकं कोणत्या हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे होते किंवा ओव्हरीमध्ये ग्राफाईन फॉलिकल तयार झाल्यामुळं ब्लडमध्ये कोणत्या हार्मोनची लेवल ही वाढणार आहे. तर पहा, ग्राफाईन फॉलिकलमध्ये जे काही, आता समजा हा जर ग्राफाईन फॉलिकल काढला, हा थिका एक्सटर्ना आणि थिका इंटरना जर असेल, तर थिका इंटरनाचा जो काही लेअर आहे फॉलिक्युलर सेलचा, हा नेमका काय काम करतो, इस्ट्रोजनचं सिक्रेशन करतो. त्यामुळे जेव्हा ग्राफाईन फॉलिकल हे तयार झालेलं असतं तेव्हा ग्राफाईन फॉलिकलमध्ये प्रेझेंट असलेलं थिका इंटरना ही इस्ट्रोजनची लेवल काय करत असतं, वाढवत असतं. म्हणजे फॉलिक्युलर फेजमध्ये फॉलिक्युलर सेलची डेव्हलपमेंट होणार आहे, ग्रोथ होणार आहे आणि त्या ग्रोथमुळं नेमकं काय होणार आहे, इस्ट्रोजनचं सिक्रेशन वाढणार आहे. आता मुद्दा असा आहे की या फेजमध्ये फॉलिक्युलर सेल्स किंवा फॉलिक्युलर जे काही फॉलिक्युलर फेजमध्ये हे फॉलिक्युलरची ग्रोथ ही कशामुळे होणार आहे. तर पहा, तर जेव्हा मेन्स्ट्रुअल फेज संपते तेव्हा मेन्स्ट्रुअल फेज येते का, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी झाल्यामुळं. आता जेव्हा मेन्स्ट्रुअल फेज संपते तेव्हा हायपोथॅलॅमसकडून गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन सिक्रेट होतं, ज्याला GnRH असं म्हटलं जातं. हायपोथॅलॅमस सिक्रेट गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. या हार्मोनचा इम्पॅक्ट हा कशावरती होतो, ओव्हरीवरती होतो, ओव्हरीवरती होतो. आणि ओव्हरीवरती या हार्मोनचा इम्पॅक्ट होतो, तो म्हणजे गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोनचा इम्पॅक्ट हा पिट्युटरी ग्लॅन्डवरती होतो, अँटेरियर पिट्युटरी ग्लॅन्डवरती होतो. आणि पिट्युटरी ग्लॅन्ड 2 हार्मोन सिक्रेट करते. हे जे 2 हार्मोन आहेत याला गोनॅडोट्रॉपिक हार्मोन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे आणि त्याच्यानंतर LH हार्मोन आहे. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे काय होत असते, फॉलिकलची ग्रोथ होत असते. म्हणजेच प्रॉलिफरेटिव्ह फेज किंवा ग्रोथ फेजसाठी नेमकं कोणत्या हार्मोनची गरज असते, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोनची गरज असते. फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन कोण सिक्रेट करतं, पिट्युटरी ग्लॅन्ड सिक्रेट करते. पिट्युटरी ग्लॅन्डला हे काम करण्यासाठी स्टिम्युलेशन कुणाकडून मिळत असतं, हायपोथॅलॅमसकडून मिळत असतं. हायपोथॅलॅमस गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो. या हार्मोनमुळे पिट्युटरी ग्लॅन्ड स्टिम्युलेट झाली. पिट्युटरी ग्लॅन्डनं काय केलं, 2 ओव्हेरियन मधल्या बदलासाठी 2 फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट केले, ज्याच्यामध्ये FSH आला आणि LH आला. आता फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे काय होणार आहे, फॉलिकलची ग्रोथ होणार आहे. जे TS ऑफ ओव्हरीमध्ये जे कॉर्टेक्स साईडला जे काही फॉलिकल्स प्रेझेंट आहेत, प्रायमरी, सेकंडरी, प्रायमॉडियल, प्रायमरी, सेकंडरी फॉलिकलचं कन्वर्जन हे कशामध्ये होणार आहे, ग्राफाईन फॉलिकलमध्ये होणार आहे. हे कोणामुळं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळं. जेव्हा फॉलिकलची ग्रोथ म्हणजे मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल तयार होत असतो तेव्हा ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल ही काय असते, पीक पॉईंटला असते. लक्षात ठेवायचं. म्हणजेच प्रॉलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजन लेवल ही वाढत जाणार आहे. कशामुळे, फॉलिकलच्या ग्रोथमुळे. कारण फॉलिक्युलर सेल्स हे इस्ट्रोजनचं सिक्रेशन करणार आहे. म्हणजे इथं आपला ओव्हरीमधला चेंजेस
जे काही या फेजमध्ये ओव्हरीमध्ये चेंजेस होतात ह्या पॉईंट क्लिअर झालेला आहे. मी हे बोर्डवरती लिहिलेलं आहे की तुम्हाला जर याच्यावरती 4 मार्काचा किंवा 5 मार्काचा जर क्वेश्चन जर विचारला तर आपल्याला अपेक्षित इतकंच लिहिणं काय आहे गरजेचं आहे. त्यामुळे स्पेशल नोट्स काढायची गरज नाही. हेच तुम्ही फक्त नोट डाऊन केलं तरी काय होऊ शकतं, 5 मार्काचा क्वेश्चन कंप्लीट होऊ शकतो. म्हणजे ओव्हरीमधला बदल समजला. त्याच्यानंतर युटेरसमधला बदल पहा. इस्ट्रोजनची लेवल वाढलेली आहे. इस्ट्रोजनची लेवल का वाढली? फॉलिकलची ग्रोथ झाली. याच्यामध्ये कोणता फॉलिकल तयार झालेला आहे? सिंगल ग्राफाईन ओव्हरीमन. दोन्हीपैकी एकाच ओव्हरीमध्ये एका वेळेला काय होत असतो? एकच ग्राफाईन फॉलिकल तयार होत असतो. म्हणजे एका मंथमध्ये जर राईट ओव्हरीनं जर काम केलं की फॉर्मेशन ऑफ ग्राफाईन फॉलिकल, तर नेक्स्ट मंथमध्ये काय होणार आहे? जो लेफ्ट साईडची जी ओव्हरी आहे ती सिंगल ग्राफाईन फॉलिकलचं प्रोडक्शन किंवा फॉर्मेशन त्या ओव्हरीमध्ये होणार आहे. म्हणजे अल्टरनेट मंथमध्ये प्रत्येक ओव्हरी काय करत असते? काम करत असते. ग्राफाईन फॉलिकल तयार झाला याचा अर्थ ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल वाढली. जेव्हा ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल वाढते तेव्हा ओव्हरी आणि युटेरस यांच्यामध्ये अटॅचमेंट राहत असते की ज्यांच्यामध्ये लिगामेंट्स प्रेझेंट असतात आणि या लिगामेंटमध्ये ब्लड वेसल्स आहेत, लिम्फॅटिक वेसल्स आहे आणि नर्व सप्लाय सुद्धा आहे. तर या ब्लड वेसल्स थ्रू तयार झालेलं इस्ट्रोजन किंवा सिक्रेट झालेलं जे इस्ट्रोजन आहे ते युटेरसपर्यंत पोहोचणार आहे. आणि जेव्हा युटेरसपर्यंत इस्ट्रोजन जाणार आहे, युटेरसमध्ये जेव्हा इस्ट्रोजनचं इम्पॅक्ट होईल तेव्हा युटेरसमधले चेंजेस हे काय होतात? स्टार्ट होतात. म्हणजेच प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये किंवा युटेरसचं रिज्युनेटिंग किंवा रिपेअरिंग प्रोसेस ही प्रोसेस टोटली डिपेंड कशावरती राहत असते? इस्ट्रोजनच्या लेवलवरती राहत असते. जेव्हा इस्ट्रोजनची लेवल वाढते तेव्हाच युटेरसमधले रिकव्हरीची प्रोसेस होत असते. आता युटेरसमध्ये नेमकं रिकव्हरी कशाची होते? तर मेन्स्ट्रुअल फेजमध्ये जे काही डॅमेज झालं होतं हे सगळं रिकवर होतं, ज्याच्यामध्ये आहे एंडोमेट्रियम रिजनरेट. म्हणजेच युटेरसचा जो इंटरनल लायनिंग आहे ज्याला एंडोमेट्रियम म्हटलं जातं हे रिजनरेट होतं. म्हणजे पुन्हा नव्याने त्याची काय होत असते? ग्रोथ होत असते. याच्यामध्ये कोण आलं? तर याच्यामध्ये एंडोथेलियल सेल्स आल्या. म्हणजे जो काही एंडोमेट्रियम तयार झालेला आहे हा एंडोमेट्रियम लेअर कशापासून तयार झालेला आहे? तर या इथं प्रेझेंट असलेल्या सेल्समुळे. आणि या ज्या सेल्स आहेत याला म्हटलं जातं एंडोथेलियल सेल्स. त्याच्यानंतर आहे एंडोमेट्रियम आणि युटेराईन ग्लँड. आता पहा, हा पॉईंट इथं आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जेव्हा इस्ट्रोजनची लेवल ही पीक पॉईंटला येते तेव्हा ग्लँड्युलर स्ट्रक्चर इथं काय होत असतं? तयार होत असतं. ग्लँड्युलर स्ट्रक्चर याचा अर्थ हे पुढे जाऊन काय काम करणार आहे? एखाद्या ग्लँडसारखं काम करणार आहे. ग्लँडचं काम म्हणजे नेमकं काय आहे? सिक्रेशनचं काम. म्हणजे हे काम तयार करण्यासाठी त्याला तयार करणं किंवा हे काम होण्यासाठी त्याची पूर्ववत तयारी करून घेणं हे काम कोणाचं आहे? या प्रॉलिफरेटिव्ह फेजचं आहे, ज्याला म्हटलं जातं ग्रोथ फेज असं म्हटलं जातं. युटेरसमध्ये नेमकी काय होत असते? ग्रोथ होत असते. म्हणूनच याला प्रॉलिफरेटिव्ह फेज म्हटलेलं आहे. तर या प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये एंडोमेट्रियम आणि युटेराईन यांची काय होत असतं? ग्लँड्युलर स्ट्रक्चर तयार होत असतं. आता हा जो एरिया आहे याच्यामध्ये जो काही मेन्स्ट्रुअल फेजमध्ये डिस्ट्रक्शन होत असतं ह्या डिस्ट्रक्शनमध्ये नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स सुद्धा असतात. की म्हणजे ही एक तयारी असते कशाची? की फर्टिलायझेशन प्रोसेसची. फर्टिलायझेशन प्रोसेससाठी प्रत्येक मंथमध्ये काय होत असतं? एक प्रकारचं बेड तयार होत असतं ज्याला म्हटलं जातं एंडोमेट्रियम लायनिंग असं म्हटलं जातं. आणि या एंडोमेट्रियम लायनिंगमध्ये ब्लड वेसल्स सुद्धा काय होत असतात? तयार होत असतात. याचीच ही तयारी आहे की फॉर्मेशन ऑफ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. म्हणजे मेन्स्ट्रुअल फेजमध्ये जे काही ब्रेकडाऊन झालेलं आहे हे पुन्हा या प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये येत असतं. हे फक्त आणि फक्त कशामुळं? इस्ट्रोजनची लेवल वाढल्यामुळे. आणि इस्ट्रोजनची लेवल का वाढते? फॉलिकलची ग्रोथ झाल्यामुळे. तर एक ग्राफाईन फॉलिकल तयार झाला. ग्राफाईन फॉलिकल याचा अर्थ होतो मॅच्युअर फॉलिकल. आणि मॅच्युअर फॉलिकलमध्ये थिका इंटरना इस्ट्रोजनची लेवल वाढवण्याचं काम करत असतं. आता पहा, मेन्स्ट्रुअल फेजमध्ये आपण सांगितलं होतं की डिस्ट्रक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये युटेरसचा जो काही एंडोमेट्रियमचं जे काही लायनिंग आहे याचा थिकनेस हा फक्त राहिला होता किती? 1 mm इतका थिकनेस हा काय राहिलेला होता? इतका शिल्लक राहिला होता. बाकी सगळं काय झाला होता? डिस्ट्रक्ट झाला होता. पुढे याची रिकव्हरी प्रोसेस होत असते किंवा ज्याला आपण रिजनरेशन असं म्हणतो. या प्रोसेसमध्ये हा थिकनेस काय होतो? वाढतो. हा थिकनेस 3 to 5 mm इतकापर्यंत हा काय होत असतो? तयार होत असतो. म्हणजे एक प्रकारचं बेडिंग इथं काय झालेलं आहे? तर येणाऱ्या किंवा फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये इम्प्लांटेशनसाठी हे प्रकारच्या बेडिंगची काय असते? गरज असते. आणि हे बेडिंग या प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये काय झालेलं आहे? तयार झालेले आहे. म्हणजेच
या प्रॉलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेजमध्ये सुरुवातीला आपल्याला ओव्हरीमधले चेंज समजले, त्याच्यानंतर युटेरसमधले चेंजेस समजले. दोन्हीपैकी आपल्याला काही प्रॉब्लेम नसावा. मेन्स्ट्रुअल फेजमध्ये जे काही गेलेलं आहे ते प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये पुन्हा काय येणार आहे, पूर्ववत होणार आहे. याला काय म्हटलं जातं, प्रॉलिफरेटिव्ह फॉलिक्युलर फेज किंवा रिकव्हरी फेज असंही म्हटलं जातं. रिकव्हरी फेजसाठी आपल्याला हार्मोन कोणतं गरज आहे, गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. आता पहा, 5 ते 13 दिवसाचा हा जो पिरियड आहे तो कोणाचा आहे, प्रॉलिफरेटिव्ह फेजचा आहे. म्हणजे तसा या पिरियडसाठी काय लागत असतो, थोडा वेळ लागत असतो. पुढे ही फेज संपल्यानंतर म्हणजे ओव्हरीमधले आणि युटेरसमधले हे चेंजेस संपल्यानंतर 14व्या दिवशी जी नेक्स्ट फेज येणार आहे ती अगदी 4 फेजमधला सगळ्यात ज्याचा कालावधी कमी आहे अशी जी फेज आहे, ज्याला म्हटलं जातं ओव्ह्युलेटरी फेज असं म्हटलं जातं. जी फक्त काय होत असते की एकच दिवस याचा काय असतो, ड्युरेशन असतो, तेव्हाच ही फेज येत असते. आणि या फेजसाठी ज्या हार्मोनची गरज असते ज्याला म्हटलं जातं LH हार्मोन असं म्हटलं जातं. आता मुळात इथं LH हार्मोन कसं सिक्रेट होतं, तर पहा, जेव्हा गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमस सिक्रेट करतं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट पिट्युटरी ग्लँडवरती झाला आणि पिट्युटरी ग्लँडनं 2 गोनॅडोट्रॉपिक हार्मोन सिक्रेट केले की ज्याच्यामध्ये FSH होता, LH होतं. म्हणजेच दोन्ही हार्मोन ॲट अ टाइम सिक्रेट झालेले आहेत. पण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे फॉलिकलची ग्रोथ झालेली आहे. LH ची लेवल ही काय असते, LH सुद्धा ब्लडमध्ये प्रेझेंट असतो, पण हा काय असतो, फार कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो. आता LH हार्मोनची जी लेवल पीक पॉईंटला कधी जाते, जेव्हा ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल ही हाय असते तेव्हाच LH हार्मोन काय होत असतं, सिक्रेट होत असतं. मग मला आता सांगा, ब्लडमध्ये इस्ट्रोजनची लेवल पीक पॉईंटला कधी असेल, जेव्हा ग्राफाइन फॉलिकल तयार असेल. जेव्हा ग्राफाइन फॉलिकल तयार होतं, इस्ट्रोजनची लेवल ही पीक पॉईंटला जाते, तेव्हाच पॉझिटिव्ह फीडबॅक, याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम, की जेव्हा इस्ट्रोजनची लेवल हाय जाते तेव्हाच LHचं सिक्रेशन होतं. आणि LHच्या सिक्रेशनमुळं नेमकं काय होतं की ज्याच्यामध्ये ग्राफाइन फॉलिकल रप्चर होतो. इथं तयार झालेला ग्राफाइन फॉलिकल हा रप्चर होतो आणि या ग्राफाइन फॉलिकलमध्ये प्रेझेंट असलेला सेकंडरी वूसाइड हा ग्राफाइन फॉलिकलचे वॉल आणि त्याच्यानंतर ओव्हरीचे वॉल ब्रेक करून हा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येत असतो. ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. आणि या प्रोसेससाठी जे हार्मोन लागत असतं ते हार्मोन कोणतं आहे, LH हार्मोन आहे, लक्षात ठेवायचं. LH हार्मोन हे कधी सिक्रेट होणार, जेव्हा ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल ही काय असेल, पीक पॉईंट म्हणजे हाय अमाऊंटमध्ये इस्ट्रोजन असेल तेव्हाच पॉझिटिव्ह फीडबॅक, जेव्हा हाय अमाऊंटमध्ये आहे तेव्हाच LH सिक्रेशन होणार. याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह फीडबॅक असं म्हटलं जातं. आणि या पॉझिटिव्ह फीडबॅकमुळं काय होणार आहे, ओव्ह्युलेशन होणार आहे. ओव्ह्युलेशन याचा अर्थ असा होतो की ओव्हरीमध्ये प्रेझेंट असलेला सेकंडरी ओसाइड हा ग्राफाइन फॉलिकलचे वॉल आणि त्याच्यानंतर ओव्हरीचे वॉल रप्चर करून पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येतो, याला म्हटलं जातं ओव्ह्युलेशन. आणि ही जी कमी काळाची जी फेज आहे ज्याला म्हटलं जातं ओव्ह्युलेटरी फेज, कारण का याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होतं म्हणून. म्हणजेच 15 दिवस 13 दिवसापर्यंत प्रॉलिफरेटिव्ह फेज झाली आणि 14वा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस की तो म्हणजे काय आहे, ओव्ह्युलेटरी फेज किंवा ओव्ह्युलेटरी डे. कशामुळे, पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझममध्ये LHचं सिक्रेशन झालं. हा झाला ओव्ह्युलेटरी फेज. म्हणजे ओव्ह्युलेटरी फेजमध्ये नेमकं काय होणार, ओव्ह्युलेटरी फेजमध्ये ओव्हरीमध्ये चेंजेस काय झाले की ज्याच्यामध्ये ग्राफाइन फॉलिकल रप्चर झालं. युटेरसमध्ये काय चेंजेस झाले, ओव्ह्युलेटरी फेजमध्ये युटेरसमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस झालेले नाही. म्हणजे ही काय आहे, ग्रोथ होत ॲज इट इज जशीच्या तशी राहिलेली आहे. युटेरसमध्ये चेंजेस म्हणजे काय, ग्राफाइन फॉलिकल हा रप्चर झाला, एवढंच फक्त युटेरसमध्ये चेंजेस झाले. आता पहा, लक्षात ठेवायचं, जेव्हा ग्राफाइन फॉलिकल रप्चर होणार आहे म्हणजेच काय होणार आहे, सेकंडरी वूसाइड बाहेर येणार आहे, तेव्हा फॉलिक्युलर सेल्स जे आहेत त्यांचं काम इथं काय होणार आहे, कमी होणार आहे. आता त्यांचं काम कसं कमी होतं हे आपण पुढच्या फेजमध्ये पाहूया. तर पहा, जी काही लास्ट फेज आहे या लास्ट फेजला म्हटलं जातं सिक्रेटरी फेज किंवा याला ल्युटियल फेज असं म्हटलं जातं. तर आता ही 2 नावं, जी सिक्रेटरी फेज आहे किंवा ल्युटियल फेज आहे, या फेजमध्ये नेमकं ओव्हरी आणि युटेरस यांच्यामध्ये काय चेंजेस होतात. तर पहा, ओव्हरीमध्ये नेमके काय चेंजेस होतात, प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये ग्राफाइन फॉलिकल तयार झाला, ओव्ह्युलेटरी फेजमध्ये ग्राफाइन फॉलिकल रप्चर झाला. प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये ग्राफाइन फॉलिकल जेव्हा तयार होतो तेव्हा इस्ट्रोजनची लेवल वाढलेली असते. इकडं ग्राफाइन फॉलिकल रप्चर झाल्यामुळे फॉलिक्युलर सेलचं काम संपलेलं आहे. म्हणजेच इथं जर फर्टिलायझेशन झालं तर काय होणार आहे,
एम्प्टी ग्राफाईन फॉलिकल याचं कन्वर्जन कार्पस ल्युटियम मध्ये होणार आहे. म्हणजे जरी फर्टिलायझेशन नाही झालं तरी सुद्धा हे कन्वर्जन होणारच आहे की ज्याच्यामध्ये ग्राफाईन फॉलिकल एम्प्टी ग्राफाईन फॉलिकल इज कन्वर्टेड इनटू कार्पस ल्युटियम. आता हे कार्पस ल्युटियम हे कोणामुळे तयार झालं? पॉझिटिव्ह फीडबॅक जे मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये LHचं सिक्रेशन झालेलं आहे किंवा LH हा पीक पॉइंटला काय आलेला आहे, ब्लडमध्ये प्रेझेंट आलेला आहे. त्यामुळं एम्प्टी ग्राफाईन फॉलिकलला इथं काय म्हणलेलं आहे, कार्पस ल्युटियम किंवा ग्राफाईन फॉलिकल इज कन्वर्टेड इनटू कार्पस ल्युटियम. हा ओव्हरीमधला पहिला चेंज. आता ग्राफाईन फॉलिकलच शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे इस्ट्रोजन सिक्रेशन इथं पूर्णपणे काय झालं, स्टॉप झालं. इस्ट्रोजन सिक्रेशन स्टॉप झालं म्हणजेच कार्पस ल्युटियमचं काम चालू झालं. कार्पस ल्युटियम हा नेमकं काय काम करतो? ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. कार्पस ल्युटियम हा एखाद्या एंडोक्राइन ग्लॅंड प्रमाणे काम करत असतो आणि तो कोणता हार्मोन सिक्रेट करत असतो? प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन सिक्रेट करत असतो. म्हणजेच हे ग्लॅन्ड्युलर स्ट्रक्चर सिक्रेशनचं काम करतं, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, सिक्रिटरी फेज असं म्हणलेलं आहे. म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जी शेवटची फेज आहे याला सिक्रिटरी फेज का म्हटलं जातं? ओव्हरीमध्ये तयार होणारं स्ट्रक्चर हे सिक्रेशनचं काम करतं. कोणत्या सिक्रेशनचं? प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन सिक्रेशनचं काम करत असतं, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, सिक्रिटरी फेज असं म्हणलेलं आहे. तर पहा, याला ल्युटियल फेज असंही म्हणलेलं आहे. काय याला ल्युटियल फेज म्हटलं? तर ग्राफाईन फॉलिकलचं कन्वर्जन कार्पस ल्युटियम मध्ये झालं, म्हणजे इथं ल्युटियम फॉर्मेशन झालं, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, ल्युटियल फेज असं म्हणलेलं आहे. म्हणजेच इथे इस्ट्रोजनची लेवल काय झाली, स्टॉप झाली. आता इस्ट्रोजनची लेवल स्टॉप झाली आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन काय झालं, स्टार्ट झालं. इस्ट्रोजनची लेवल स्टॉप का झाली? तर ह्या इनहिबिन हार्मोनमुळे काय होत असतं, इस्ट्रोजन लेवल ही काय होत असते, कमी होत असते आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन हे काय होतं, वाढतं. आता पहा, कार्पस ल्युटियम ग्राफाईन फॉलिकल पासून तयार झालेलं कार्पस ल्युटियम याचा जो लाईफ ड्युरेशन असतं ते किती असतं, 2 वीक्स असतं. ह्या 2 वीक मध्ये जर फर्टिलायझेशन जर झालं तर परत टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी पर्यंत हे आपलं सिक्रेशनचं काम करत असतं. पण जर फर्टिलायझेशन झालं नाही तर या कार्पस ल्युटियमचं कन्वर्जन हे कशामध्ये होतं, कार्पस अल्बिकस. आता पहा, कार्पस ल्युटियम हे प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन करत होतं. फर्टिलायझेशन झालं नाही तेव्हा त्याचं कन्वर्जन कार्पस अल्बिकस मध्ये झालं आणि कार्पस अल्बिकस ही काय आहे, एक व्हाईट बॉडी आहे आणि ही व्हाईट बॉडी कोणत्याही हार्मोनचं सिक्रेशन करत नाही. म्हणजेच इथे प्रोजेस्टेरॉनची सुद्धा लेवल काय आली, स्लो आली किंवा ब्लड मधल्या प्रोजेस्टेरॉनचं लेवल सुद्धा काय झालं, कमी झालं. आता पहा, समजा जर फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन मध्ये जी काही प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते ही नेमकं कशावरती आधारित असते, तर एका हार्मोनवरती आधारित असते ज्याला म्हटलं जातं ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. जर फर्टिलायझेशन झालं, ओव्युलेशन मध्ये गॅमेट फॉर्मेशन झालं, युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट झाले आणि अशा वेळेला ब्लड मध्ये एक हार्मोन सापडतं त्या फिमेल लढीमध्ये, ते काय आहे, ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. म्हणजेच प्रेग्नन्सी डिटेक्ट होणारं हे काय आहे, हार्मोन आहे. हे झाले ओव्हरी मधले चेंजेस. ओव्हरी मधले चेंजेस समजले की ज्याच्यामध्ये ओव्युलेशन मध्ये तयार झालेलं काय आहे, सेकंडरी ओसाइट बाहेर गेला, ग्राफाईन फॉलिकलचं कन्वर्जन कार्पस ल्युटियम मध्ये आलं. कार्पस ल्युटियम जर प्रेग्नन्सी झाली नाही तर याचं कन्वर्जन कार्पस अल्बिकस मध्ये होणार. कार्पस अल्बिकस कुठल्याही प्रकारचं हार्मोन सिक्रेट करत नाही. म्हणजेच सिक्रेटरी फेज मध्ये प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन काय असतं, लेवल ही पीक पॉइंटला असते, पण फर्टिलायझेशन झालं नाही तर ही लेवल काय होत असते, स्लो डाऊन होत असते. पुढे आता युटेरस मध्ये काय चेंजेस होतात, युटेरस सिक्रेटरी फेज मधला युटेरस मधले चेंजेस हे काय असतं, फायनल स्टेज असते कशाची, मेन्स्ट्रुअल फेजची. म्हणजे पुढे जाऊन मेन्स्ट्रुअल फेज येणार आहे याच्यासाठी एंडोमेट्रियमचं जे लाइनिंग आहे हे काय होत असतं, वाढण्याचंच काम होत असतं. का? कारण इथं प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन होत असतं. तर पहा, युटेरस मध्ये काय चेंजेस होतात, इथं आपण सांगितलं होतं की हे सगळं स्ट्रक्चर तयार आहे, फक्त इथं काय होणार आहे, हे फंक्शनली ऍक्टिव्हेट होणार आहे. म्हणजे तयार झालेल्या एंडोक्राइन ग्लॅंड, ह्या एंडोक्राइन ग्लॅंडची ग्रोथ होणार आहे, हे कॉइल्ड स्ट्रक्चर तयार होणार आहेत आणि परत इथं काय होणार आहे, सिक्रेशनचं काम चालू होणार आहे ज्याला म्हटलं जातं युटेराइन सिक्रेशन. म्हणजेच जे काही एपिथेलियल ग्लॅन्ड्युलर स्ट्रक्चर याची ग्रोथ होऊन नेमकं ते ऍक्टिव्हेट होणार आहेत, म्हणजे काय करणार आहेत, सिक्रेशनचं काम करणार आहेत, म्हणून याला म्हटलं जातं सिक्रेटरी फेज असं म्हटलं जातं. आता इथं तयार होणारं युटेराइन एंडोमेट्रियम जे आहे हे काय होतं, मोर व्हॅस्क्युलराइज्ड होतं. व्हॅस्क्युलराइज्ड याचा अर्थ काय होतो, इथं ब्लड सप्लाय हा काय होत असतो, वाढत असतो. म्हणजे ब्लड वेसलची संख्या तर वाढलेलीच असते, पण जास्तीत जास्त ब्लडचा सप्लाय इथं काय केला जातो, जास्तीत जास्त दिला जातो. म्हणून
म्हणून या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, मोर व्हॅस्क्युलर स्ट्रक्चर होतं, की ज्याच्यामध्ये सप्लाय काय आहे, ब्लडचा सप्लाय हा जास्त आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, प्रत्येक फेजमध्ये काय होत असतं, थिकनेस हा वाढत असतो. प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये हा 3 to 5 mm झाला, त्याच्यानंतर सिक्रिटरी फेजमध्ये हा किती होतो, 8 to 10 mm इतका होत असतो. कशामुळे होत असतो, तर जे काही हार्मोन्स प्रेझेंट आहेत याच्यामुळे होत असतो. आता इथं काय होतं, नेमकं प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनची लेवल ही पूर्णपणे काय होते, कमी होते. हे कशामुळे कमी होते, तर इनहिबिन या हार्मोनमुळे होत असतं. ओव्हरीमधलं जसं ओव्हरी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं सिक्रेशन करत असते, तसंच इनहिबिन या हार्मोनचं सुद्धा सिक्रेशन करत असते. आणि या हार्मोनमुळं जी काही पिट्युटरी ग्लँडनं जे काही सिक्रेशन केलं होतं, कोणतं, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे हार्मोन इथं काय होत असतं, स्टॉप होत असतं. कारण या हार्मोनचा उपयोग फक्त प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये होत असतो. इथं प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये जे काही फॉलिक्युलरची ग्रोथ झालेली आहे, इथं FSH ची गरज नसते. का, फॉलिक्युलर सेल्स इथं काय असतात, म्हणजे फॉलिक्युलर सेलची इथं ग्रोथ होत नसते. फक्त काय होत असतं, वाढलेलं स्ट्रक्चर पुढे जाऊन फंक्शनल होत असतं. त्यामुळे इनहिबिन हार्मोनमुळं फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेशन स्टॉप होतं. आणि स्टॉप झाल्यानंतर जर फर्टिलायझेशन झालं तर याच्यामध्ये या इनहिबिन हार्मोनमुळं नेमकी तयारी कशाची होत असते, फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशनसाठी. कारण जो बेड, एंडोमेट्रियनचा जो बेड आहे तो 8 to 10 mm थिक झालेला आहे. हे स्ट्रक्चर सिक्रेशनसाठी म्हणजे येणाऱ्या डेव्हलपमेंट ऑफ फिटससाठी काय आहे, न्यूट्रिशन देण्यासाठी किंवा इम्प्लांटेशन देण्यासाठी तयार असतं. त्यामुळे हे सगळे जे चेंजेस आहेत हे इनहिबिन हार्मोनमुळं ही तयारी कशाची होत असते, फर्टिलायझेशनची होत असते किंवा इम्प्लांटेशनची होत असते. हे नेमकं कोणत्या फेजमध्ये, सिक्रिटरी फेजमध्ये. म्हणजे सिक्रिटरी फेज झाल्यानंतर युटेरस पूर्णपणे तयार आहे. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होणार आहे, पुढच्या रिप्रोडक्टिव्ह सायकलमधली मेन्स्ट्रुअल फेज येणार आहे. का, कारण इथं FSH हार्मोन स्टॉप झालेला आहे. त्यामुळे इस्ट्रोजन नाही, प्रोजेस्ट्रॉन नाही. म्हणजे जेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल ही कमी असणार आहे तेव्हा काय होणार, ब्लिडिंग फेज येणार किंवा मेन्स्ट्रुअल फेज येणार. म्हणजे इथं पहिली मेन्स्ट्रुअल फेज, त्याच्यानंतर प्रॉलिफरेटिव्ह फेज, त्याच्यानंतर ओव्ह्युलेटरी फेज आणि त्याच्यानंतर सिक्रिटरी फेज. आता या प्रत्येकाला डबल काय दिलेले आहेत, नेम दिलेले आहेत. त्याला काहीतरी अर्थ आहे. याच्यावरून आपण 5 मार्काचा इथं क्वेश्चन काय केलेला आहे, तयार केलेला आहे, की ज्याच्यामध्ये डिस्क्राईब मेन्स्ट्रुअल सायकल किंवा फेजेस अकर इन मेन्स्ट्रुअल सायकल हा क्वेश्चन आपला इथं कंप्लीट होतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन हे आपण थेरॉटिकली पाहिलेलं आहे. आता आपण याचा हार्मोनल कोऑर्डिनेशन एका डायग्राममध्ये पाहणार आहोत. थेरॉटिकली जर आपल्याला हे समजलं असेल तर हार्मोनल कोऑर्डिनेशन हा पॉईंट काय होतो, समजतो. नेक्स्ट लेक्चरला आपण हार्मोनल कोऑर्डिनेशन इन मेन्स्ट्रुअल सायकल हा पॉईंट पाहूया.